आज शुक्रवार 19 जुलै. सर्वांना शुभेच्छा. आता अगदी समापनाकडे आपण चाललेलो आहोत. 18वा अध्याय संपत आलेला आहे. संजयालाही सगळी आठवण येते पूर्वीच्या सगळ्या संवादाची, आणि त्याच्या मनातले भाव आपल्याला समजत आहेत. तेच भाव आपल्याही मनात उमटू देत किंवा उमटत आहेत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण 76वा श्लोक पाहिलेला होता. जाता जाता झालंय पूर्ण. थोडा पुन्हा त्याच्या समश्लोकी घेऊया. राजन् संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. हा कृष्णार्जुन संवाद तो पुन्हा पुन्हा आठवून, तो कसा आहे संवाद? पुण्य पावन आहे, अद्भुत आहे, आणि पुन्हा पुन्हा आठवून अतिशय आनंद होत आहे. पुन्हा पुन्हा मुहुर्मुहूला फार जास्त महत्त्व असतं. आपण नुसतं पुन्हा म्हणत नाही, नेहमी पुन्हा पुन्हा, म्हणून तो मुहुर्मुहू शब्द वापरलेला आहे. हा कृष्णार्जुन संवाद राया अद्भुत पावन आठवुनी मनी फार हर्षतो चिमी. त्यांनी हर्षतो दोनदा शब्द वापरला. संत तुकाराम म्हणतात, केशवार्जुन उभयांचा हा हो संवाद सुखाचा पुण्यदाता अद्भुत तू ते बदलो साध्यंत. पुन्हा पुन्हा आठवुनी हर्षतो मी आत्ममनी देवा सारिखे त्यापुसे तुका विनवी ऐका कैसे. वामन पंडित म्हणतात, केशवा अर्जुनाचा हा पुण्यसंवाद अद्भुत. केशवा अर्जुनाचा हा पुण्यसंवाद अद्भुत. पुनः पुन्हा आठवुनी हर्षतो मी पुनः पुन्हा. मुक्तेश्वर म्हणतात, राया तो पुन्हा पुन्हा आठवत जो संवाद अतिअद्भुत. केशवार्जुनाचा पुण्यपवित्र तेणे पुन्हा आनंद होत असे. पुनः पुन्हा आनंद होत असे. उद्धव चितघन म्हणतात, बोलत हे कुरुवंशिखा मणी आठविता पुढती हा. केशव अर्जुन एक परस्पर जो मथिला वचनो दधीपहा. अद्भुत त्या सुखापहाता मनहार सह इंद्रियदाहा. आणि घडी घडी हृद्गत दाटत हर्ष करी विसरा निज देहा. गोखले म्हणतात, राजा कृष्णार्जुनाचा तो पुण्यकारक अद्भुत संवाद आठवे चित्ता हर्ष दाटे पुनः पुन्हा. सेनापती बापट म्हणतात, पुन्हा पुन्हा स्मरुनी हा पुण्यसंवाद अद्भुत. केशवाचा अर्जुनाचा हर्षतो मी पुनः पुन्हा. नंदापुरे म्हणतात, कृष्णार्जुन संवाद असा हा स्मरुनी राजा पुनः पुन्हा. पवित्र अति अद्भुत ऐकून तो
मनमन हर्षे पुनः पुन्हा. पुनः पुन्हा शब्द सगळ्यांना तो वापरावाच लागतोय. हरिपंडित म्हणतात, परमगहन राया वासुदेव अर्जुनाचा, स्मरुनी हृदय मोठा दिव्य संसार साचा. बहुसुख मज वाटे जे नये तुझ जाण, सुख भरती मने की मीच हे देहभान. इतकं सुख भरून आलेलं आहे की माझं देहभान हरपलेलं आहे. या देहभान हरपण्यावर खूप चर्चा झालेली आहे. आपण आज आधी उरलेले श्लोक घेऊयात. याचा थोडासा भाव बघू. शंकराचार्य काय म्हणतात की अरे राजा धृतराष्ट्रा, केशव आणि अर्जुन यांचा हा पवित्र संवाद केवळ ऐकण्यानं पापाचा नाश होतो. किती श्रवणाचं महत्त्व आहे. सारखे समर्थांनी तर श्रवणावर एक पूर्ण समास लिहिलेला आहे की मागेही सांगितलं होतं की श्रवण केली याचे फळ. हे सगळं इतकं महत्त्वाचं आहे. सगळा आपला संशय एका क्षणात तुटून जातो. आणि हा पवित्र आहे, पापाचा नाश करणार आहे. आणि तो संवाद ऐकून पुन्हा पुन्हा आठवून मी प्रत्येक क्षणी आनंदित होत आहे, असं हे म्हणतायत, संजय म्हणतायत. कारण संजयाला इतकं म्हणजे तो अगदी बेभान झालेला होता. सगळं त्याचं जशी अर्जुनाची अवस्था झाली होती तशी संजयाची झालेली होती. खरं तर धृतराष्ट्राला दिसत नव्हतं. पण मग संजयाचं भाग्य समजायचं का आपलं धृतराष्ट्राचं दुर्भाग्य, हे काय आपल्याला सांगता येणार नाही. शेवटी ज्याच्या नशिबी जे लिहिले ते मिळालं. पण धृतराष्ट्राला संजयाच्या चेहऱ्यावरचे भाव काय आहेत हे काही दिसत नव्हते, कारण तो अंध होता. पण तो काहीतरी बोलतोय एवढं त्याला ऐकू येत होतं, पण त्याचे शब्दही स्पष्ट होत नव्हते, कारण तो इतका सद्गदित झालेला होता. आनंद म्हणलं ना की आनंद ह्या कंठामधून आनंद जास्त झाला तर आनंदाश्रूसुद्धा बाहेर पडत नाहीत. कंठ सद्गदित होतो. असा अर्धवट का बोलतोय, तो काहीतरी बडबड करतोय एवढं फक्त धृतराष्ट्र समजून घेत होता. आणि पुन्हा ऐकण्याची तयारी करून तो संजयाच्या शब्दाची वाट बघत होता. मग इकडे संजय देहभानावर येण्याची चिन्ह दिसेनात. संजय आता नेमका कोणत्या अवस्थेत आहे, ते डोळे मिटून कोणत्या स्वप्नात प्रवेश करत आहे याचा अंदाज काही धृतराष्ट्राला लागत नव्हता. आणि तेवढ्यात संजय आता बोलतो. पुढचा श्लोक बघा. तच्च संस्मृत. हा श्लोक फार असा म्हणजे सगळ्या भावनांनी अगदी भरून गेलेला आहे बघा. तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरे, विस्मयो मे महान राजन हृष्यामि च पुनः पुनः. मगाशी त्यांनी ते सांगितलं होतं की मला पुन्हा पुन्हा आनंद होतोय. मुहुर्मुहू म्हटलं होतं. इथं पुन्हा पुन्हा शब्द हा संस्कृतच आहे आणि आपण मराठीत जसाच्या तसा वापरत असतो. की तच्च, तत् म्हणजे ते, च म्हणजे आणि, तच्च संस्मृत्य. कुठली गोष्ट दोनदा म्हटली ना की त्याचा जोर जास्त येतो. नुसतं ते आठवून म्हणलं असतं तर त्यात जोर नसता आला. पण आणि ते आठवून संस्मृत्य काय रूपम. अहो रूपम अत्यद्भुतम म्हणजे अत्यद्भुतम अतिअद्भुतम हरे, हरीचं भगवंताचं अतिअद्भुत असं त्याचं रूप पाहून, आश्चर्यकारक रूप पाहून मे महान विस्मयो म्हणजे विस्मय, विसर्गाचा ओ होतो. तर मे म्हणजे मला, महान म्हणजे मोठा, अतिशय, विस्मय आश्चर्य झालेलं आहे मला. आश्चर्यकारक असा तो आहे. आणि राजन, अरे राजा, तो अगदी प्रेमानं सांगतोय. अहो राजे महाराज किंवा अरे राजा, पुन्हा पुन्हा हृष्यामीच, आणि मी पुन्हा पुन्हा आनंदित होत आहे. त्या भगवंताचं रूप त्याला पाहायला मिळालेले हो. ते 1-2 तास जे काही सांगत असेल, अखंड तो त्याच्याकडे निरखून पाहत होता. असं जर आपल्यासमोर भगवंत येऊन उभा राहिला तर आपली अवस्था अशीच होईल नाही का. आणि इतकं तासभर जर भगवंतांनी दर्शन दिलं आणि काही आपल्याला सांगितलं तर आपलंही भान अगदी सगळं म्हणजे आपण भानावर राहणारच नाही. त्या भगवंताकडेच, भगवंताशीच एकरूप होऊन जाणार. तशीच अवस्था याची झालेली आहे की तो म्हणतो असे राजा कृष्णाचे
दिव्य विश्वरूप पाहून स्मरून आता पाहून झाले, आता त्याचं फक्त स्मरण होते. क्षणभर त्यानं अगदी डोळे मिटून तो ते पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणून म्हणतो की त्याचं महान असा हा मला विस्मय झालेला आहे आणि मी वारंवार पुन्हा पुन्हा आनंदित होत आहे, हर्षित होत आहे. म्हणजे त्या श्रीकृष्णाचं दिव्य वारंवार रूप आठवून त्याला विस्मय वाटतो आणि वरचेवर हर्षे होतो. तो मला म्हणजे स्वतःचं वर्णन करतोय की रूपम अत्यद्भुतम हरे विस्मयो मे महान राजन हृष्यामि च पुनः पुनः. त्या श्रीहरीचं अत्यंत विलक्षण आश्चर्यकारक रूप देखील पुन्हा पुन्हा आठवून त्याला आश्चर्य वाटतं, शंकराचार्य म्हणतात. आणि मला पुन्हा पुन्हा मी आनंदित होत आहे, अतिशय आनंदित होत आहे. म्हणजे हरीचं अद्भुत विश्वरूप हे आठवणं, म्हणून श्रवणम स्मरणं म्हणलेलं आहे. विष्णू स्मरणम 4थी पायरी आहे. पुन्हा 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 ते आठवणं, पुन्हा पुन्हा त्याचं कीर्तन करणं, विष्णूचं स्मरण करणं, हे सुद्धा आपल्या आत्ताच बघा भागवताचा आता शेवटचा एक फक्त अध्याय राहिलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की कलियुगात काय करायचे, फक्त विष्णूचं स्मरण करायचे, चिंतन करायचे, तेवढाच उपाय आहे. नाही तर हे कलियुगाचे सगळे दोष, अधर्माचे जेवढे चारी पाय आहेत ते इथं आपल्याला लागू आहेत. आणि म्हणून आपल्याला फक्त श्रीकृष्णाचंच त्यांनी म्हणलेलं आहे, श्रीकृष्णाचंच चिंतन, श्रीकृष्णाचंच मनन एवढं जर केलं तर आपण त्याच्यातून, या कलियुगाच्या दोषातून बाहेर पडू. म्हणून हा श्लोक आता अगदी आपल्याला महत्त्वाचा आहे की तच्च संस्मृत्य, पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करायचे. स्मरुनी बहुते रूप हरीचे अति अद्भुत राया विस्मित होऊनी नाचतो चिमी. अरे राया, ते मला आठवून त्यामुळं मी आश्चर्यचकित होऊन अक्षरशः त्याने म्हणले नाचतो, आनंदित होतो. म्हणजे काय बघा, आनंद झाला की लहान मुलं तर किती आनंदात नाचतात, बागडतात, काय करून काय नाही होतं. कधी कधी आपलं मनसुद्धा असंच नाचायला लागतं की अरे माझ्या आवडीची गोष्ट आहे. आपण अगदी प्रत्यक्ष उड्या मारल्या नाहीत, नाचलो नाही तरी आपली ही अवस्था तीच असते. आणि तीच झाली आहे संजयाची, की पुन्हा पुन्हा ते हरीचं रूप आठवून विस्मित झालाय, तो आश्चर्यचकित झालेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो मी अगदी नाचायला लागलो आहे, म्हणजे मी अतिशय आनंदित झाले. संत तुकाराम म्हणतात, फार सुंदर दिले बघा. तेही स्मरोनी अद्भुत झाली एकादशी माथ पार्था विश्वरूपी दावी पुनः पुन्हा मी आठवी. नृपा मानुनी आश्चर्य वारंवार स्फुरे आर्य सांग तुझला हे सुख आले किंवा प्राप्त दुःख. यया संजयाच्या बोला अंधुमनात तापला मूर्ख पोरगे व्यासाचे भलते बडबडे जेरूचे. यासी बरे दटावुनी आणले घ्यावे विचारुनी मग बोलिला त्या भावे जैसे ब्रह्मा दशग्रीवे. दशग्रीव म्हणजे रावण. तर त्या रावणाला जसं ब्रह्मांनी विचारलं होतं तुला काय हवंय, तसं आता याची अवस्था तशी अवस्था झालेली आहे. वामन पंडित म्हणतात, स्मरोनी अत्यद्भुत ते विश्वरूप पुनः पुन्हा राजा आश्चर्य मानुनी हर्षतो मी पुनः पुन्हा. ते पुनः पुन्हा, तर इथंही पुनः पुन्हा तोच शब्द वापरावा लागणार. मुक्तेश्वर, ते आठवे हरीचे रूप विस्मय होय अमूप सुख होय अकस्मात पुनः पुन्हा काय सांगू. उद्धव चिंतन म्हणतात, हे महाराज मला बहु विस्मय आठविता हरी विश्वरूपा ते अद्भुत ते जीवीचे नवचे वरीच्या वरी दाटत सात्विक चित्ते. ये रुमनी म्हणतो नपुसो तुझ येश अपेश घडे कवणाते जाणून हृद्गत ते कधी संजय आठवून बरवे भविष्याते. आठवून भविष्यात काय करायचे ते जरा तो विचार करतो आहे. हृद्गत म्हणजे आपल्या मनातलं सगळं जे बघा, आपण बाहेर जरी बोललो नाही तरी अंतःकरणात नुसती अशी ढवळाढवळ इतके विचार आलेले असतात
किती बोलून किती नाही असं सांगायचं असतं. आणि कधी कधी आपली वाणी अशा वेळेला स्तब्ध होते. तशी त्याची अवस्था झालेली आहे. काशीनाथ स्वामी म्हणतात, स्मरुनी स्मरुनी आजी रूपते श्रीहरीचे, परम विमल जे का दिव्य अद्भुत साचे, मज प्रतिकुरुराया थोर आश्चर्य वाटे, घडी घडी स्वसुखाचा पूर चित्तात दाटे. सुखाचा पूर आलाय, पूर. आठल्य म्हणतात, मोठे हरीचे किती विश्वरूप, पुन्हा पुन्हा ते स्मरते स्वरूप, आश्चर्य राजा मज फार वाटे, पुन्हा पुन्हा हर्ष मनात दाटे. खूप सुंदर आहे बघा प्रत्येकांची रचना. सत्य म्हणतात, हरीचे महादिव्य अद्भुत रूप, स्मरुनी मनी हर्ष होतो अमूप, घडीने घडी मोद हो विस्मयाने, नये वर्णिता तो मला वैखरीने. अहो तो आनंद आता मला वैखरीनं म्हणजे प्रत्यक्ष वाणीनं बोलताच येत नाही आहे. मुखातून माझे शब्द बाहेरच पडत नाही आहेत. देशपांडे म्हणतात, नृपा अत्यद्भुत विश्वरूप जेते, श्रीहरीचे मनी फिरून येते, महाविस्मय मज होतसे तयाचा, घडी घडी चित्ती हर्ष होय साचा. नातू म्हणतात, तैसे स्मरुनी अद्भुत ते अमूप, नारायणात्मक नृपा हरीचे स्वरूप, आश्चर्य मनमनी महा परमेश नामी, होतो प्रहर्षित म्हणून पुनः पुन्हा मी. मराठी म्हणतात, सर्वोत्तमा त्या अशा कृष्ण रूपा, तसेचही अद्भुत त्या विश्वरूपा, बघूनीच आश्चर्य ही वाटत आहे, अतिहर्षही तो पुन्हा होत आहे. डॉक्टर निंबकर म्हणतात, तसे आठविता फिरोनी फिरोनी, प्रभूचे महारूप अद्भुत वाणी, मला फारची होत आश्चर्य राजा, फिरोनी चढे जातची हर्ष माझ जास्तची हर्ष माझा. अहो पुन्हा पुन्हा मला तो हर्ष इतका होतोय की त्याचं काही वर्णनच करता येत नाही आहे. शंकराचार्य त्याच्याबद्दल तसेच म्हणतात की अरे धृतराष्ट्रा, हरीचं ते रूप अद्भुत असं विश्वरूप पुन्हा पुन्हा आठवून मला खूप आश्चर्य होत आहे आणि त्यामुळे मी पुन्हा पुन्हा आनंदित होत आहे. खूप सोपी अशी रचना आहे. आता धृतराष्ट्राला ही संजयची जणू काही समाधीच लागलेली आहे आणि तो धृतराष्ट्राच्या शब्दानंच, धृतराष्ट्र सारखा मनामध्ये काहीतरी विचारतोय की अरे तुला नेमकं काय सांगायचंय, तुला काय बोलायचे ते लवकर सांग, असं तो शेवटी त्याला म्हणतोय. आणि म्हणून मग त्याच्या शब्दांनी संजय एकदम समाधीतून किंवा त्याच्या त्या भानातून वर आलेला आहे, देहभानावर आला. आणि आधीपासून काय बडबडत होता हे त्यालाच कळत नव्हतं. आणि त्याला एवढंच कळलं की युद्धात कोणाचा जय होईल. तो सारखा प्रश्न विचारत होता की नक्की काय होईल, तुला काय म्हणायचे, काय घडले, आणि ते त्याला जाणून घ्यायचं असतं. आणि म्हणून विश्वरूपाच्या मुखात पांडव सोडून इतर सगळे राजे आणि कौरव शिरताना त्यानं जे अर्जुनानं पाहिलं होतं विश्वरूप, ते यानं अनुभवले आत्ता. आणि त्याच्या लक्षात येते की आता सगळ्यांचा संहार होणार आहे, फक्त पांडव शिल्लक राहणार आहेत, 5 पांडव. त्यामुळं त्या धृतराष्ट्राला आपल्या मुलावरच्या प्रेमामुळं तो जे प्रश्न विचारतोय की अरे नक्की कोण जिंकेल तेवढं मला सांग, बाकीचं काही सांगू नकोस. कारण धृतराष्ट्र हा तसा विवेकहीन झालेला आहे. जसा नेत्रहीन आहे, दृष्टीहीन आहे, तसा विवेक जर असता तर त्यानं आपल्या मुलांच्या पाठीवरून हात फिरवला असता. कधीतरी म्हणला असता, अरे दुर्योधना असं करू नकोस, इतका दुष्टपणा करू नकोस. पण आत्ताच मी भागवतात वाचलं की भाऊ भावांचं राज्य हिरावून घेतील. अगदी तेच सगळं आता कलियुगात घडणार आहे. आई वडिलांना विचारणार नाहीत, कोणी कुणाचा आदर करणार नाहीत. हे जे आहे ना, हे ती सुरुवात होती, शेवटच होता आता त्याचा. आणि त्यामुळं कलियुगाचे असे सगळे वारे तिकडे व्हायलाच लागलेले होते असं म्हणूया. त्यामुळं धृतराष्ट्र हा राजा आहे आणि त्याची आपण आज्ञा पाळलीच पाहिजे. हे जरी सत्य कटू असलं तरी संजयाचा नाईलाज झाला आणि तो शेवटचा श्लोक सांगतो.
कुणाचा विजय होणार. किती सुंदर शेवटचा श्लोक आहे. म्हणून आपल्यालाही जर काही विजय हवा असेल ना तर हा श्लोक म्हणावा आणि पुन्हा पुन्हा त्या भगवंताचं स्मरण करावं. आत्ता सांगितलं सगळं तच्च संस्मृत्य संस्कृत्य. शेवटचे 2 श्लोक सतत मनात घोळत ठेवावेत. म्हणूया आता. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्ण. अहो योगाचा ईश्वर आहे. इतके योग त्यानं सगळे सांगितलेत म्हणजे ते त्यानं आधी अंमलात आणलेले आहेत. त्याच्या ठिकाणी त्या योगाचा सगळा प्रादुर्भाव आहे. तो स्वतःच योग आहे म्हणून त्याला योगेश्वर म्हटलं. कृष्ण म्हणजे कृष्ण. यत्र योगेश्वर कृष्ण. अहो जिथे, यत्र म्हणजे जेथे, योगेश्वर कृष्ण जिथे असेल तत्र पार्थ धनुर्धर. त्या ठिकाणी धनुर्धर पार्थ असेल. तत्र श्रीही विजयः भूतिः ध्रुवा नीतिः मतिर्मम. तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. छोटे छोटे संधी आहेत. तत्र श्रीही, श्रीही म्हणजे लक्ष्मी, विजय हा म्हणजे विजय, भूतिही म्हणजे कल्याण आणि ध्रुवा, ध्रुवा म्हणजे निश्चित खात्रीनं, नीतिही मतिही मम. त्या ठिकाणी नीती असणार आहे, सदाचरण असणार आहे. जिथे जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि अर्जुन आहे त्या ठिकाणी श्री आहे, संपत्ती आहे, ऐश्वर आहे, विजय आहे खात्रीनं. यत्र म्हणून गांधारी नेहमी दुर्योधन जितक्या वेळा तिला नमस्कार करायला जायचा तेव्हा ती काय सांगायची? यत्र धर्मो ततो जयः, यतो धर्मो ततो जयः किंवा यत्र धर्मः तत्र जयः. म्हणून धर्माने तू वाघ असं तिनं अनेकदा त्याला सांगितलं. तिनं डोळ्याची वर पट्टी होती पण ती तशी जाणकार होती, खोटी पट्टी नव्हती बांधलेली तिने. फक्त एक पातिव्रत्याचं आचरण करण्यासाठी की पतीला दिसत नाही मग मलाही जगातलं दिसायला नको. पण कुणी कुणी गांधारीवर फार आरोप करतात की तिने डोळ्यावर झापड लावून घेतल्यामुळं तिला खरं दिसत होतं. पण ती अत्यंत विवेकी होती. तिच्यावर एक छान लेख लिहिला होता, मी कधीतरी गेल्यानंतर तो वाचून दाखवेन. की ती अतिशय म्हणजे विचारी होती, विवेकी होती आणि म्हणून ती त्यावेळेला नेहमी त्याला तो आशीर्वाद द्यायची. मग इथं तेच सांगितले की जिथं हे दोघं असतील तिथं धर्म असणार आहे, तिथंच विजय असणार आहे, तिथंच नीती असणार आहे आणि त्याच ठिकाणी खात्रीनं हे सगळं मिळणार आहे. इति मतिही मम. ध्रुवा म्हणजे निश्चित, नीतीही म्हणजे आचरण, मतिही म्हणजे बुद्धी, मम म्हणजे माझी. जिथे हा भगवान योगेश्वर, योगाचा प्रभू श्रीकृष्ण आणि त्याचा जो शिष्य अगदी म्हणूया जवळचा धनुर्धारी अर्जुन असेल, त्याच पक्षाला नेहमी लक्ष्मी म्हणजेच पांडवांना विजय, ऐश्वर्य, शाश्वत नीती असते अशी माझी मती आहे किंवा अशी माझी बुद्धी आहे किंवा असं माझं मत आहे. इतकं त्यांनी समजावून दिले की आता तरी तुला समजून घे बाबा. त्यांनी असं अध्यारूत बोललेलं आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. तुझा मुलगा झाला आहे का? त्याचा शिष्य झाला आहे का? त्याचा ऐकतोय का? खरं म्हणजे अंतर्ज्ञानानं ते सुद्धा कळलं असतं पण बुद्धी सगळी भ्रष्ट झालेली, अहंकारी, अत्यंत अभिलाषा, सगळ्या इच्छा, पराकोटीची अभिलाषा आहे. फक्त राज्य माझं, मी आणि माझं या अहंकारानं पूर्ण व्यापलेला असा तो दुर्योधन असल्यामुळं त्याच्या ठिकाणी यशस्वी माळ घालूच शकणार नाही आणि जरी ती घातली तरी कायमची राहणारच नाही, तात्पुरती राहील. पण इथे छान शेवटचं हे वाक्य आहे म्हणून हा श्लोक आपण 3दा म्हणतो. परत एकदा म्हणूया. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. बघा आता यत्र म्हणजे येथे. आता विनोबा काय म्हणतायत? योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर
तिथे मी पाहतो नित्य धर्मश्री जय वैभव. अगदी सोपी रचना आहे बघा. संत तुकाराम म्हणतात, आता जेथे तो श्रीकृष्ण योग जिष्णू योगिया. जिष्णू म्हणजे जिंकले. तवसा तेथे पार्थवीर धनुर्धर प्रतापी. माझ्या मते तेथे जय भाग्यालय श्रीनीती. भाग्याचं आलय म्हणजे निवासस्थान. शाश्वतमती होरा हा नवरा दिसतो. शेवटीचे हे उत्तर दृढोत्तर दे ग्रंथी. या ग्रंथामध्ये हे शेवटचं उत्तर आहे, दृढ आहे. 18 मध्ये ऐसी गीता समाप्तता पावली. मोक्ष संन्यास तो येथे जगन्नाथे वर्णिला. झाले 18 अध्याय ज्ञानोपाय चोखटे. श्री गुरु पांडुरंगदास. पांडुरंगाचा दास आहे म्हणतो. पुरवी आस तुकया. अहो माझी आस पुरवा, मला सुद्धा असंच दर्शन द्या. आणि म्हणून ते सारखे म्हणायचे, दर्शन दे रे भगवंता. दर्शन दे रे भगवंता. आणि म्हणून त्या भामचंद्र डोंगरावर विठ्ठलांनी त्यांना दर्शन दिले. व्याकुळ झालेले होते ते. तसं आपल्याला सुद्धा इथे भगवंताचं समोर दर्शन होतं आहे असं मलाही वाटायला लागले. जेथे श्रीकृष्ण योगेश जेथे पार्थ धनुर्धर. माझ्या मते तेथ जय भाग्यश्री नीती शाश्वती. मुक्तेश्वर म्हणतात, जेथे श्रीकृष्ण योगीश्वर दुसरा पार्थ धनुर्धर. श्री आणि विजय परिवार दोन्ही अचळ तेथ राया. आता ज्ञानदेवांच्या जरा ओव्या आजच्या ऐकूया. कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भागे. तै जयो लागवेगे तेथेची आहे. विजयी नामे अर्जुन विख्यातू. अहो विजय त्याचं नावच होतं, प्रसिद्ध होता. विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू. आणि साक्षात विजय श्रीकृष्ण. श्रियेसी विजय निश्चितू तेथेची असे. म्हणून जिया बागी उभा तो लक्ष्मीचा वल्लभा. तेथे सर्व सिद्धी स्वयंभा. येर मी नेणे. मी बाकी काही जाणत नाही. जिथे हा लक्ष्मीचा वल्लभ आहे तिथेच सर्व सिद्धी आहेत. म्हणून जेथे तेथे श्रीमंतू. जेथे तो पांडूचा सुतू. तेथ विजयी समजतू. अभ्युदय तेथ. अभ्युदय अभिउदय सर्व बाजूंनी त्याचा उदय होणार. जेथ तो श्रीवल्लभू. जेथ भक्त कदंबू. जेथ सुख आणि लाभू मंगळाचा. तैसे शब्द ब्रह्म अनंत. झाले सवालक्ष भारत. भारताचे 7 सर्वस्व गीता. अहो एवढ्या 6 महाभारतातून फक्त 700 श्लोकी गीता आहे. आणि तयाही 7 शतांचा. इत्युर्थ हा श्लोक शेषींचा. व्यासशिष्य संजयाचा. हा त्यांनी शेवट अगदी केलेला आहे. आपण पुन्हा एकदा हे म्हणूया, आता पुष्पिका म्हणूया. इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्यस्य श्री गोविंद भगवत पूज्यपाद शिष्यस्य श्रीमत् शंकर भगवतः कृतौ श्रीमद्भगवद्गीता भाष्ये मोक्षसंन्यास योगो नाम 18 आणि नेहमीची पण म्हणूया. पण शंकराचार्य काय म्हणतात बघा. संपूर्ण योग आणि योगाचं बीज ज्याच्यामुळं उत्पन्न झालं म्हणून त्यांना भगवान योगेश्वर असं म्हणतात. योगाचं बीज आहेत ते. आणि ज्या पक्षामध्ये सर्व योगाचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत, त्याचप्रमाणे ज्या पक्षामध्ये गांडीव धनुष्य धारण करणारा पृथापुत्र अर्जुन आहे, त्या पांडवांच्या पक्षामध्ये श्री ऐश्वर्य, त्याच पक्षामध्ये विजय आणि त्याच पक्षामध्ये विभूती अर्थात संपत्तीचा विशेष विस्तार आहे. आणि हीच अचल नीती आहे असं माझं मत आहे. इति श्रीमद्महाभारते शतसहस्र्यां संहितायां वैयासिक्यां भीष्मपर्वणि
भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम 18 श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ज्ञानदेवांनी काय म्हणले बघा, त्याच्यावर काय सुंदर म्हणले प्रस्तावनेत 11व्या अध्यायाच्या. त्याची थोडी आठवण करायची आहे. मीनले गंगा यमुनेचे योग ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, म्हणोनी सुस्नात होत जग आघवे एक. माझी गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रस हे ओघ मूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा, म्हणूनी भलतेणे येथ सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलोनी संसारासी द्यावे तिळोदक. म्हणजे गंगा यमुनेच्या ओघात सरस्वती नदी गुप्त आहे, म्हणून तिथे त्रिवेणी संगम झाला. या प्रयाग क्षेत्रावर जर पितृतर्पण केलं तर त्यांना मुक्ती लाभते, अशीही तिथे एक सोय आहे. आणि आपणच जर तर्पण केलं तर आपल्या मुलांना श्राद्ध वगैरे करण्याची आवश्यकताच नसते, स्वतःचं तर्पण करून घ्यायचं, अशी एक मुक्ती आहे. आणि गीतेचं तत्त्वज्ञान सुद्धा इथं या 2 रसात, कोणत्या हे जे अध्याय त्याच्यात अद्भुत आणि शांत अशा 2 रसामध्ये रसांच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे. आणि गीतेचं तत्त्वज्ञान तिथं गुप्त रूपानं प्रवाहित आहे. त्यामुळं संजय आता श्रीकृष्ण 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 असा जप करायला लागला आहे. पुढं काही त्याच्याच्यानं बोलवेना. आणि म्हणून या 18व्या अध्यायाच्या शेवटी त्यांनी मी म्हटलं तसं भागवतात सुद्धा श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश करताना जी दत्तात्रेयानं किती गुरु केले होते तेव्हापासून सगळी उद्धव गीता सांगितलेली आहे. आणि म्हणूनच आपण भगवान श्रीकृष्णाचा वास ज्या ठिकाणी असेल तिथे साधी झाडेसुद्धा कल्पतरूच्या योग्यतेची होतील. मग जिथे अर्जुन आणि श्रीकृष्ण असतील तिथे तर विजय नक्कीच आहे. तिथल्या पाषाणांना रत्नाचं मोल येतं आणि ते चिंतामणी होतात. तसं नव्हे तर माती सोन्याची होते. तेथील नद्या या पाणी वाहवीत नाहीत तर अमृतच त्यातून वाहत राहतं. परमेश्वराच्या अस्तित्वानं तेथील पक्षीसुद्धा सुरात गातात आणि त्यांचा किलबिलाटही जणू वेदांच्या ऋचा वाटतात. इतकं म्हटलेलं आहे. म्हणजे इतक्या चांगल्या गोष्टी. यत्र योगेश्वराचा अर्थ शब्दशः आपण घेतला, पण जिथे बघा काल मी ते वाचत होते की तो भगवंत, तो श्रीकृष्ण या गोकुळामध्ये आहेच. तो यमुनेच्या पाण्यातून वाहतोय, आम्हाला दिसतोय. त्या मातीला सुद्धा त्याचा स्पर्श होतोय. अहो, पाणी जे आणतो ते आम्ही त्याच्यासाठीच आणतो. दहीदूध करतो ते त्याच्यासाठीच करतो. लोणी काढतो ते त्याच्यासाठीच करतो. सगळ्यामध्ये त्यांना भगवंत दिसत असतो. तसं जिथे श्रीकृष्ण आणि लक्ष्मी जिथे असतील तेच वैकुंठ आहे. मग आपल्याला प्रत्येक ठिकाणी यांचा भाव किंवा त्यांचं वास्तव्य, त्यांची जाणीव ही जर झाली तर अर्थातच आपल्याला सुद्धा हे यश मिळू शकेल. आज आता इथेच थांबूया. अजूनही याच्यावर थोडंसं काही बोलायचं असेल तर आता पुढच्या आठवड्यात आपण पाहूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.